श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। हॅपी लाईफ या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तुम्हाला श्री समर्थांनी सांगितलेले सद्विचार आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा। श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। न बोले मना राघवे विन काही, जनी वाउगे बोलता सुख नाही। घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो। मना, एका भगवंता वाचून इतर कशाबद्दलही बोलू नये। ईश्वर दर्शनाच्या दृष्टीने इतर कशाबद्दल बोलणे निरुपयोगी असते, ते सुखाचे होत नाही। वास्तविक क्षणोक्षणी काळ आपले आयुष्य खाऊन टाकीत आहे। अंतकाळ येऊन ठेपल्यावर जीवाला एका भगवंता वाचून कोणीही मदत करू शकत नाही, वासनेतून सोडवू शकत नाही। कोणाचेही उत्तम ध्येय पदरात पाडण्यासाठी त्याचा ध्यास लागणे अवश्य असते। बोलता चालता उठता बसता आपल्या ध्येयाचे चिंतन घडणे म्हणजे त्याचा ध्यास लागणे होय। भगवंताचा असा ध्यास लागण्यासाठी त्याच्या वाचून इतर विषयांबद्दल बोलणे टाळावे असे श्री समर्थांना सांगायचे आहे। आपण ज्या विषयाबद्दल बोलतो त्याचे चिंतन होते, अर्थात त्या मानाने भगवंताचे चिंतन लटके पडते। अशा तुटक्या चिंतनाने भगवंत कसा भेटेल? खरा हिशोबी माणूस आपला काळ वाया जाऊ देणार नाही। भगवंताचा भक्त काळाच्या बाबतीत सक्त हिशोबी असतो। माणसाचा अंतकाळ त्याच्या परीक्षेची वेळ असते। अध्यात्मदृष्ट्या वरच्या पायरीवर जाण्याची संधी मरणकाळी मिळते, परंतु जन्मभर जी उपासना घडली असेल तिचाच त्यावेळी उपयोग होतो। इतर साऱ्या गोष्टी जागच्या जागी राहतात। श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ।